जय जिजाऊ, जय शिवराय आणि मी जयश्री. आणि जयश्रीची सकाळ कशी सुरू होती ती ह्या सगळ्या सुंदर वातावरणामध्ये. तर बघूया आपण आता. आमंत्रण आमंत्रण आहे आज, पण तरी यायला शकायचं आम्हाला. थंडी वाजली आहे ना. साखरपुड्याचा कार्यक्रम, कुंकवाचे लग्न सुरू झाले. तांब्यानीच तरी चालू कुठं आज कार्यक्रम आहे ना. तांब्यानीच तरी करत काम चालू. दाखव तांब्यात दाखवून अजून मीच तरी करतात कडक कडक. तेव्हा 26 जानेवारी 15 ऑगस्ट करत होते ना. झालं का रे रेडी? चांगलं दिसलं पाहिजे आपल्याला. पंक्तीला वाढायचे आज. काल आम्ही आंब्या खाल्ला. हा मस्त तुम्ही नाही पेरलं ना. इथे वावर दाखव आपला. सूर्य बघ किती मस्त डोक्याला तर थंडी वाजू राहिली. आम्ही व्हिडिओ येऊ का बाहेर या बाहेर. शेट याओ. काही गवत बी नाही. आता सध्या आमच्याकडे एकच गवत आहे, राजगिरा. हिमोग्लोबिन चांगलं वाढून जाते यांचा हात. काय तिकडे गोड नाही लागा ना. काय खात खारानी इकडे ना. अरे तू मोठ झाला. तुझी प्रेक्षक बघा आमचे प्रेक्षक. बाय नाही. गुड मॉर्निंग. हरि ओम म्हणा पटापटा. अशी सकाळची सुरुवात असते पाण्याचं. सकाळी जर पाणी भरून घेतलं तर बरं पडतं, कारण लाईट असते. आणि इथं जे पण तुम्ही बघितलं एकदम नॅचरल गावाकडचं लूक कोणाकोणाला आवडतं आणि कोणाकोणाला आठवलं तुमचं लहानपण किंवा तुम्ही गावात घातलेला वेळ कोणाकोणाला आठवल्यात ते कमेंट्समध्ये लिहायचे. पाणी गेलं ना आपल्या मीच लवकर गेल्या. बरोबर आहे ना. संक्रांती लोक पाणी राहत असतं. विहिरील पाणी राहतं मस्त. भाज्या उठल्या भरपूर पाणी. सकाळचे 8:30 वाजले असते ना. आता जुनं भाज्या मामा कसं गेला. झालं की ना. तुमची दोघी साड्या सारख्याच आहे का? जावा जावा सारखे दिसले पाहिजे का. भांड बरंच कमी चमकेलं. किती पाहिजे गोल्डस्टी भरेल. चोपडून भांडे आणले. पाऊस चालू आणि भटकून गेली. तुम्ही कुठे चहा म्हटलं. चमटाचा येतात असं काही करा मदत.
काही मदत करा जरा. चमचा मला मी काय काम करते चमच्याची चमचेल ती मोठी करायची. आपलं चमचाच आहे. नक्कीच करू ना. हो ना. आम्ही शेतात बी काम करतो, आम्ही चमचून द्यायचं बी काम करतो. वजन कमी करायचं वाढवायचं असं काही असलं तर कमेंट मध्ये सांगा, मदत करूया आपण का होईल. म्हणूनच म्हणलं तू करा आता मग. पाणी लावलं नाही त्याच्यात पाणी व्हायचं आता पडून एवढंच नाही. धरू का? आऊच. चला गवळण चालली घरी. ए ले ग कमी भिजून ही जातं कशी घ्या सगळं. ना मला शोभली पाहिजे ना काळजी. म्हणते घरी अजून काळजी काय. चला आता भेणं भाजी यांचं तर चाललंय सगळं, पण भाजी काय करायची पाहिजे. पालथाची ते बीट लावलं काय ग. भारी पण मी इतकं कमी काऊन लावलं चटकभर. फेकून द्यायला बीट उपटून तिकडचे काय आहे काय केलंय. गोबी लावली वखरून. चालेल आपण भाजी घेऊ आज. हटून पालकाची भाजी करूया आज मस्त पैकी. ताजा पालक आणि लसणाची पात घेऊन घेऊ मस्त पैकी फोडणी मारून. इथं पालक लावला होता, इतका जबरदस्त पालक आला, पण त्याला भाव नसल्यामुळं ते वखरून टाकलं ना. आता भोपळे लावले याच्यात. असंच होतंय, एक लावा भाव असा, भाव नसला का मग पहा मजा त्याची. मग ताणच नाही, मग लगेच भरपूर येतं. भाव असल्यावर जळून जात. मस्त हटून भाजी करूया आता. आणि हे बघा इथं बीट पण लावलेले, त्याला भाव नव्हता काही. आणि लसूण पण घेऊया सोबत, लसणाची पात. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. आवडला तर लाईक नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.